श्री स्वामी समर्थ। हे बघा आता इथे ब्लाऊजला बघा किती छोटी लेस आलेली आहे, डायमंड मध्ये लेस आहे। तर ही दोन्ही बाह्याला आपल्याला योग्य पद्धतीने कशी लावायची ते आपण इथे बघूयात। तर हे बघा एका बाही एवढीच आपल्याला लेस आलेली आहे, इथे डायमंड वर्क आहे। तर बरोबर इथे मधोमध मी कट करून घेते, हे बघा अशा पद्धतीने। आणि आता ही दोन्ही बाह्याला बरोबर आपली सेंटर मध्ये आली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला जॉईन करायची। तर बघा अशी समोरासमोर ठेवायची आणि बघा अस्तरची बाही पण आपण वेगवेगळी करून घेऊयात। कधी पण जे जॉईंट आहे ते समोरच्या भागाकडून लागला पाहिजे। समोरचा जो भाग आहे बाहीचा तो समोरच्या भागाकडून आपला जॉईंट लागला पाहिजे, एवढं लक्षात ठेवायचं। जो पाठीमागचा भाग आहे तिथून जॉईंट जाऊ द्यायचा नाही, समोरच्या भागाकडून लागल्याने तो झाकून जातो। हे बघा या पद्धतीने समोरच्या भागाकडून मी ते जॉईंट घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं, हे दोन्ही बाह्या तयार करून ठेवायच्या। हे बघा बरोबर मध्ये ठेवायचा आणि जिकडून आपला समोरचा भाग येतो तिकडून आपल्याला वेगळं आपल्याला फॅब्रिक जॉईन करायचं आहे। तर त्याने काय होतं, आपल्याला जसं पाहिजे तसं फिनिशिंग सुद्धा येतं आणि जे वर्क आहे बरोबर आपल्या दंडामध्ये व्यवस्थित बसतं। ठीक आहे, तर असं आपण आता खाली ते टीप टाकून घेतलेली आहे। त्यानंतर बघा शिल्लकचं फॅब्रिक आहे ते घ्यायचं आपल्याला, इथे कटिंग करू आणि इथे आपल्याला जॉईन करून घ्यायचं। ठीक आहे, तर आता बघा इथे वेगळा कपडा घेते मी। सर्वात आधी अस्तर आणि मेन फॅब्रिक इथे जॉईन करून घ्यायचं। सर्वात आधी आपल्याला हे बघा या पद्धतीने शिल्लकचं फॅब्रिक आहे ते इथे कटिंग करून घ्यायचं आहे। ठीक आहे, बघा आता काय करायचं, आपल्याला इथे जॉईन देऊन घ्यायचं। तर आपलं जे फॅब्रिक घ्यायचं आपल्याला सरळ टीप टाकत घ्यायची वरतून आणि असं नंतर फिनिशिंग सोबत आपल्याला इथे टीप टाकून घ्यायची। हे बघा या पद्धतीने, हे बघा दिसत सुद्धा नाही, जे समोर गेलेलं आहे बरोबर असं व्यवस्थित हे येईल दंडामध्ये। ठीक आहे, तर थोडंसं कमी जास्त अशी छोटी लेस आल्याने या पद्धतीची टेक्निक वापरून बघा, नक्कीच तुमचं ब्लाऊज व्यवस्थित बसेल। व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।